असा वफल मी ह्याआधी कधीच खाल्ला नव्हता. खूपच छान होता हा वफल. हॅलो गाईज, तर आजच्या दिवसाची सुरुवात दुपारपासून, कारण की आज मी लेट उठले. मी डायरेक्ट चायनीज पार्सलच मागवलं. तर हाय गाईज, नेहमी तर मी उचापत्या करतच असते. आजची नवीन उचापती पिस्ता आहेत आणि ते नरम झालेत. तर माझे पिस्ता आहेत ते आता नरम झाले. तर मैंने ChatGPT को पूछा कि ये रोस्ट करने के बाद फिर से क्रिस्पी हो सकते हैं क्या, तो मुझे ChatGPT ने दिया है ग्रीन फ्लैग. तो अब हम देखते हैं कि ये फिर से क्रिस्पी हो सकते हैं या नहीं. चलो, ह्याला आता 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण रोस्ट करून घेणार आहोत. 5-10 मिनटं रोस्ट केल्यानंतर आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. वास छान येते. तर हे आता आपण रोस्ट केलेत आणि आता आपण बघूया थोड्या वेळाने ना काढून हे खरंच क्रिस्पी झालेत की नाही. जास्त पण नरम नाही झालं आहे, पण पाहिजे तसं कडक पण नाही झालं आहे. ओके ओके. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुमचे पण पिस्ता नरम झाले तर. दुपारी बाहेरचं जेवण झालं आहे, त्यामुळे आता आपल्याला बाहेरचं खाऊन चालणार नाही. तर मी डाळ करत होती आणि फोडणी माझी करपली. पण कलर असं वाटत नाही की डाळीला फोडणी करपले, त्यामुळे इट्स ओके. आता मी रेडी झाले आणि कुठे मी चालले ते तुम्हाला समजेलच. तर शिवानी आले, ती बघा, तुम्ही बघू शकता, लाजते ती. तर मी आणि शिवानी आलो होतो वफल खायला, बट आम्हाला लेट झालं म्हणून आम्ही वफल पार्सल घेऊनच घरी चाललो. बघ ना, दिसायला तर हे चांगलं आहे, पण टेस्टला कसं आहे ते आपण बघूया. अँड धिस वफल नॉट ओनली लुक टेस्टी बट इज ट्रूली डिलिशियस.